नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार। आज झालेला कंबाईनचा पूर्व परीक्षा 2024चा पेपर, त्याच्यामधली पॉलिटीची संभाव्य उत्तर काय असली पाहिजेत हे आपण बघणार आहोत। इथे कुठलंही बाकीचं प्रश्नांची माहिती दिली जाणार नाही, फक्त संभाव्य उत्तर काय असतील हेच सांगितलं जाईल। बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? कलम 168 राज्य विधिमंडळाची रचना आहे। 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे। पुढचं जर तुम्ही बघितलं, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यपाल हेच त्याचं उत्तर असलं पाहिजे। आर्टिकल 165। ठीक आहे। कोणत्या राज्यांमध्ये द्विग्रही कायदेमंडळ आहे, विधिमंडळ आहे? 4 नंबरचा पर्याय आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि उत्तर प्रदेश। 4 नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या राज्यसभेतील जागा यांची तरतूद आहे? तर काय आहे? 4थी अनुसूची, 4थं परिशिष्ट। क्लियर? कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा मिळाला? ग्रामसभेला संविधानिक दर्जा 73वी घटनादुरुस्ती 1992। 3 नंबरचा पर्याय काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट काय विचारलंय, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद एकसदनी होती, होय। घटना समितीच काम करायची, बरोबर आहे। आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल अमेरिकन सिनेट प्रमाणे आहे, होय, हे सुद्धा बरोबर आहे। अमेरिकेत सुद्धा सिनेटच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचाच आहे आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात। कोणते बरोबर आहेत? वरीलपैकी दोन्ही हे याचं उत्तर असलं पाहिजे। ठीक आहे, चला। घटनेचा कलम 154 प्रमाणे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत? राज्यपाल। ठीक आहे। जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राज्याचे राज्यपाल हे उत्तर असलं पाहिजे। ठीक आहे, चला। लक्षात आलं सर्वांच्या? नियुक्ती विचारले तुम्हाला। घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल? आर्टिकल 215। चला बघा, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? भाषा समस्या, हिंदीला राजभाषा बनवायचे की नाही त्याच्या संबंधित आहे। भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद 324। ठीक आहे, चला बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त माहित आहे सगळ्यांनाच, रमादेवी। 2 नंबरचा पर्याय काय आहे? उत्तर आहे। बर, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा ह्या सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत? व्याख्या आर्टिकल 243 मध्ये आहेत, व्याख्या सगळ्या। ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघितलं, सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत। कोकणी, मणिपुरी काय आहे? कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 71वी घटनादुरुस्ती 1992 ने टाकल्या। 92वी घटनादुरुस्ती 2003 ने बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली वेगवेगळे माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा, आपल्या बॅच मधले लेक्चर बघा, सगळीकडे सांगितलेलं आहे हे वारंवार। म्हणजे हे चुकीचं आहे। कोणतं योग्य आहे? फक्त अ हे योग्य आहे। ठीक आहे। ग्रामपंचायतीचं संघटन हा विषय कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? 40। ठीक आहे। अशा तऱ्हेने आपले जे पॉलिटीचे प्रश्न होते, तुमचे 15 पैकी किमान 14 प्रश्न तर बरोबर यायला। म्हणजे अय्यंगार, मुन्शी हे थोडंसं वेगळं विचारलं होतं, पण तुम्ही जर पुस्तकं व्यवस्थित वाचलेली असतील तरी त्याचं उत्तर आलं असतं। आणि शिवाय
बघा मी काय सांगतोय, राज्याचा महाधिवक्ता, त्याच्यानंतर जिल्हा न्यायाधीशाचे नियुक्ती असेल, त्याच्यानंतर उच्च न्यायालय, अभिलेख न्यायालय म्हणून काम करेल, हे जर सगळं बघितलं आपल्या टेस्ट सिरीजमधनं तुम्हाला ॲज इट इज प्रश्न दिसतील. राज्य विधिमंडळाचं कलम ॲज इट इज. शिवाय तुम्ही काय करा, म्हणजे खूप चांगलं झालेलं आहे, पेपर होऊन गेलेला आहे आणि ऑलरेडी आपले लेक्चर यूट्यूबला अपलोड आहेत, आपल्या लोकराज्य अकॅडमीवरती अपलोड आहेत. तर तुम्ही काय करू शकता, तिथे टॅली करा तुमचे किती प्रश्न बरोबर आले आणि मला माझा जो मोबाईल नंबर आहे 9975 48 22 99 या नंबरवर मला कळवा तुम्हाला बॅचमध्ये काय काय सापडलं. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ अतिशय फास्ट घेतलेला आहे मी, म्हणजे गडबडीत उत्तरं क्लिक केलेली आहेत सगळी गोल, कारण मला इथे तुमचा कोणताही वेळ घालवायचा नाहीये. तुम्ही उत्तरं टिक करा आणि तुमचे पॉलिटीचे मार्क किती आले मला हे कळवा. आणि लवकरच आपण मुख्य परीक्षेसाठी पण बॅच लॉन्च करतोय आणि नवीन 2025च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक नवीन बॅच लॉन्च करतोय. थँक्यू.